तर उत्तर पुणे जिल्ह्यातील आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यामध्ये झालेल्या वादळी वाऱ्यासह पूर्व मोसमी पावसाने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान केलंय। अनेक घरांची कौलं आणि पत्रे ही उडून गेली आहेत, तर गोठेही जमीनदोस्त झालेत। घरातील संसारोपयोगी साहित्य आणि अन्नधान्य भिजल्यामुळे शेतकरी मात्र अडचणीत सापडलेत। पावसाळ्याच्या तोंडावरच निवारा उद्ध्वस्त झाला, त्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठं संकट उभं राहिलंय। आम्ही राहायचं कुठं? शेतकऱ्यांना ही संकट येतात। शेतकरी धान्य मातीमोल झाले, सगळं धान्य भिजून गेलेलं आहे। ताई, काल तुम्ही घरामध्ये होता, अचानक पाऊस आला, काय परिस्थिती, कशा पद्धतीने कालचा माहोल होता? काल पूर्ण चक्रीवादळ आलेलं सर। 2 सासूबाई माझे सासरे इथे होते। अगदी त्यांना उभं राहता येत नव्हतं एवढ्या प्रमाणात, आणि दरवाजा पण ओपन करू शकता। आता तुम्ही पाहिले पाठीमागं गोठा आहे, त्याच्यामध्ये पत्रे वगैरे आता त्यांच्या बघा इथे डोक्याला लागले, इथं हाताला लागले, बॅक साईडला पण हे झालेलं आहे। त्यांना डॉक्टरकडे पण आम्ही हे केलेलं इथपर्यंत, आणि घरात धान्य वगैरे आहे त्याचं पण भरपूर प्रमाणात नुकसान झाले। त्यामुळे शासनाने म्हणजे आर्थिक मदत द्यावी।